भगवंताला आपल्या भक्ताची आठवण आली. कोणाची? विदुरजी महाराजांची. विदुर महाराजांना न सांगता देव विदुराच्या घरी गेले. आता ती जी विदुराणी होती ती स्नान करत होती. देव गेले आणि बाहेरून अशी कडी वाजवली. विदुराने विचारलं कोण आहे? देवाने सांगितलं मी कृष्ण आहे, कृष्ण. काय आनंद झाला असेल महाराजा. सबसे ऊंचे प्रेम सगाई, सबसे ऊंचे प्रेम सगाई, दुर्योधन को मेवा त्याग्यो, साग विदुर घर खाई, सबसे ऊंचे प्रेम सगाई, प्रेम के वश अर्जुन रथ हाक्यो, भूल गए ठकुराई, सबसे ऊंचे प्रेम सगाई, झूठे फल शबरी के खाए, बहुविधि नाचन चाहे, सबसे ऊंचे प्रेम सगाई. भगवंत मला म्हणतात मी तुमच्या त्या वस्तूचा भुक्यालेलो नाहीच, मला फक्त प्रेम पाहिजे, प्रेम. विदुराणीने विचारलं कोण आहे? देवाने सांगितलं मी कृष्ण आहे. विदुराणी आंघोळ करता करताच निर्वस्त्र देवाकडे आले. दरवाजा उघडला. इतका आनंद झाले. आठवण आठव गेला भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. विदुराणीला इतका आनंद झाला. घरात पळत गेली. तिनं तिथं पाठ होता, असा चौरंग होता. तो चौरंग देवाला बसायला टाकायचा तर तिनं तो चौरंग असा उलटा टाकला. जसं आपण बाळ पाळण्यात टाकतो ना तसं चौरंग टाकला, उलटा टाकला. देव त्याच्यात मांडी घालून बसले. देव म्हटले मला भूक लागली, काहीतरी खायला दे. विदुराणीने घरात केळी होत्या, त्या केळी आणल्या. त्याच्यातला जो गाभा असतो तो गाभा खाली टाकून द्यायला लागली आणि ते काताडे देवाला खाऊ घालायला लागले. आता विदुरजी महाराज त्यांना वाटलं आता तिकडं आपण त्याग केलाय, विदुराणीला एकदा भेटावून आपलं तीर्थयात्रेला निघून जावं. आले तर घरी त्यांनी पाहिलं, जसं ते दृश्य पाहिलं विदुरजी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू. महाराज देवा, अगं विदुराणी हे काय करते तू? देवाला कुठं बसवलंय? असं म्हटल्या बरोबर विदुराणी शुद्धीवर आली. पाहिलं तर शरीरावर वस्त्र नाही, देवाला चौरंगात उलट बसवलंय. केळाचा गाभा खाली टाकून दिलाय. देवाच्या हातात काताडे आहेत, परंतु देव असे प्रसन्न मुद्रेमध्ये आहेत, ते काताडे खाताय. देव म्हटले विदुर काका तुम्ही आले पण सगळा घोळ केला. म्हटले मला काय आनंद येत होता या केळाच्या कातड्यामध्ये. सगळे मला सिंहासनावर बसवतात, परंतु या उलट्या चौरंगामध्ये मी बसलोय ना, त्या चौरंगाकडे नाही पाहिलं मी, त्या विदुराणीचं प्रेम, विदुर प्राणीचा तो भाव पाहिलाय. तुम्ही मध्ये येऊन देवा डिस्टर्ब केला. देवा विदुरा, असं हे विदुर चरित्र आहे महाराज. भगवंत फक्त भावाला भुकेलेला आहे. भगवंताला दुसरं काही नाही पाहिजे. भाव का भूखा हूँ मैं, भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो बस बेड़ा